3, 4, 5, 6, 2 नाही 3, 4. हो मंडळी, तुम्ही म्हणाल की हा कसली उजळणी करतोय, तर मंडळी ही आहे विविध नेत्यांच्या आज दिवसभरातल्या सभांची संख्या. त्यामुळे आता तुमचा यंदाचा किंबहुना या आठवड्याचा वीकेंड कसा असणार आहे याची तुम्हालाही कल्पना आली असेल. नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या 11 दिवसांवर आलंय आणि त्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलंय. 0 ओव्हरमध्ये आपण 3 महत्त्वाच्या बातम्यांचं आज विश्लेषण करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात छगन भुजबळ, त्यांच्यावर आधी असणारी ईडीची चौकशी आणि अजित पवारांचा महायुतीतला प्रवेश याबाबत धक्कादायक दावे करण्यात आलेत. आपल्या पत्नीला अटक होऊ शकते याची कल्पना आल्यावर अजित पवारांना घाम फुटला होता असं राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं सांगितल्याचाही दावा सरदेसाई यांनी केलाय. दुसरी मोठी बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या धुळ्यातील सभेत एक है तो सेफ है असा नारा दिला. तुम्हाला लक्षात आलं असेल की 2च दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांच्या वाशिमच्या सभेत हाच नारा दिला होता. पंतप्रधान आणखी काय काय म्हणाले हेही आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. पण मंडळी, आजची तिसरी मोठी बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबद्दल. मोदींप्रमाणे तेही आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम महाराष्ट्रात आज दिवसभरात त्यांच्या 4 सभा पार पडल्या. 2004 ते 2014 या काळात UPAनं महाराष्ट्रासाठी काय केलं असा हिशेब विचारल्यावर ते हिशेबच देत नाहीत. पण मीही बनियाचा मुलगा आहे, हिशेब तर घेऊनच राहणार अशी गर्जना अमित शहानी शिराळ्यातल्या प्रचार सभेत केली. मंडळी, कसा होता आजचा राजकीय प्रचार सभांचा दिवस पाहूयात एक सुपरफास्ट आढावा. माझा नेमका वेळ ह्या फटाक्यांमध्येच जातो जास्ती. महाराष्ट्र का जन जन कह रहा है भाजपा महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही म्हणत स्वतःला, सीएम म्हणजे कॉमन मॅन. एक है तो सेफ है. हम बांटने नहीं देंगे, हम लूटने नहीं देंगे. बटे थे तो कटे थे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही. हे इतर राज्यामध्ये कदाचित चालत असेल. आज एक है तो नेक है, एक है तो सेफ है. पण भाजपचा जो काय एजेंडा है कि बटेंगे आणि कटेंगे नहीं, हम महाराष्ट्र को लूटेंगे और हमारे दोस्तों को बांटेंगे. जहां गया वहां एक ही बात है, महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना है. तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे. अरे मराठवाड्यात गेलो तरी हेच, विदर्भात गेलो तरी हेच, सगळ्या ठिकाणी ऐकतोय हेच. जैसे ही महाराष्ट्र में महायुति की शपथ विधि हो जाएगी, मैं महाराष्ट्र सरकार के साथ बैठ करके देवेंद्र जी की इच्छा कैसे पूरी हो इस बात के लिए काम करूंगा. अरे तुमची भाजपा आता फुटते, तिला पहिला आवरा. भाजपा फुटायला लागलेली आहे आता. म्हणजे आता तुम्ही कटेंगे बटेंगे नाही, आता फटेंगे झालेत तुम्ही. एक नवीन स्ट्रॅटेजी आखली आणि या धुळ्यामध्ये ते वोट जिहाद करतायत. वोट जिहाद ही निवडणूक वोट जिहादचं उत्तर एकत्रितपणे मतदान करण्याची निवडणूक आहे. आधीच्या सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री यांनी बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले, धनुष्यबाण घाण टाकला. ना विचार ना काही संस्कार. दुसऱ्याचे वडील चोरायचे, दुसऱ्याचे विचार चोरायचे, दुसऱ्याचा पक्ष चोरायचा, दुसऱ्याची निशाणी चोरायची आणि चोर बाजार मांडायचा आणि चोर बाजारातल्या वस्तू तुम्हाला द्यायच्या.
ऐकलंत सगळ्यांना? मंडळी, यंदाची म्हणजे ही 2014 सालची विधानसभा निवडणूक एका बाबतीत अभूतपूर्व आहे. ती बाब म्हणजे या निवडणुकीच्या मैदानात 7 मोठे पक्ष आहेत. महाविकास आघाडी 3 आणि महायुती 3 आणि 7वा म्हणजे मनसे. त्यामुळे मतं विभागली जाण्याची आणि कुणालाच बहुमत न मिळण्याची दाट शक्यता काही राजकीय पंडित वर्तवत आहेत. आणि तसं झालं ना तर राज्यात नवी राजकीय समीकरणं निर्माण होऊ शकतात आणि त्याच्याशीच मंडळी निगडीत आहे आमचा आजचा पहिला प्रश्न. आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आजचा प्रश्न आहे पहिला, विधानसभेच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरणं दिसू शकतात का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस गाजला तो छगन भुजबळांमुळे. मंडळी, 2024 द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया असं शीर्षक असलेल्या आपल्या पुस्तकात ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी अनेक खळबळजनक दावे केलेत आणि त्यातही सर्वात स्फोटक दावे हे अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल आहे. महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता, कारण अर्थातच ईडी पासून सुटका. माझ्यासाठी तर तो एका प्रकारे पुनर्जन्मच होता असं भुजबळ म्हणाल्याचा दावा सरदेसाई यांनी केलाय. आणि याहूनही धक्कादायक वक्तव्य म्हणजे ईडीनं गंभीर आरोप केल्यामुळं सुनेत्रा पवारांनाही जेलमध्ये जावं लागू शकतं या विचारानं अजित पवारांना घाम फुटला होता असं राष्ट्रवादीचा एक नेता मला म्हणाला होता, असाही दावा सरदेसाईंनी केलाय. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना या पुस्तकातला मजकूर प्रसिद्ध झाल्यानं अर्थातच त्यावरून लगेचच आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आम्ही एवढे दिवस हेच तर सांगत होतो असा सूर महाविकास आघाडीनं आळवला. तर पुस्तकात जे लिहिलंय ते काल्पनिक आहे, असं काहीही घडलेलं नाही असा बचाव महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. या पुस्तकाच्या प्रकाशनाचं टायमिंग मात्र कमालीचं म्हणायला हवं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी, आणि तेही मतदानाला केवळ 11 दिवस उरलेले असताना हे पुस्तक वाचकांच्या हातात पडते. पुस्तकात काय आहेत भुजबळांबद्दलचे कथित दावे? माझ्यासाठी तर ईडी पासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता असं भुजबळांनी म्हटल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आलाय. मी ओबीसी असल्यानं केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. 2-2.5 वर्ष तुरुंगात राहूनही ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या 75 किती वेळा चौकशांना सामोरे जायचे? तुरुंगात असताना भाजपात आला तरच सुटका होईल असे अनिल देशमुखही म्हणतात. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते असं भुजबळांनी म्हटल्याचा दावा पुस्तकात. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही. पंतप्रधान मोदी व भाजप बरोबर हात मिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना आहे. पवारांना हे सारे समजत होते, पण ते भाजप बरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. भाजप बरोबर गेल्यानं ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली. कदाचित सुनेत्रा पवारांना अटक होऊ शकते हे कळले तेव्हा अजितदादांनाही घाम फुटला होता. मंडळी, छगन भुजबळ यांनी मात्र या सगळ्या दाव्यांचा साफ इन्कार केलाय. मी अशी कुठलीही मुलाखत दिलेली नाही. सरदेसाई यांनी माझ्या तोंडी शब्द घातलेत असं भुजबळांनी म्हटलंय. या प्रकरणात मी कायदेशीर कारवाई करणार आहे अशीही प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. ईडी पासून सुटका करण्यासाठी सगळे गेले हा आरोप आमच्यावर तर अनेक दिवसापासून तो होतो आहे. नंबर 3, माझ्याबद्दल जर म्हणाल तर मला कोर्टानं जे आहे महाराष्ट्र सदनमध्ये क्लीन चिट दिलेली आहे. त्यामुळे मला परत तुरुंगात जायची भीती आहे आणि मला अशी अडचण आहे आणि हे आहे ते आहे. या सगळ्या गोष्टीचा मी इन्कार करतो आहे. मी पुस्तक वाचणार आहे, माझ्या वकिलांना सुद्धा ते देणार आहे काय, आणि काय नको नको त्या गोष्टी माझ्या तोंडाच्या टाकलेल्या आहे. आणि मी तर तुम्हाला स्वतःच सांगितलेलं आहे आता की माझी केस उद्धव ठाकरेंच्या
मंत्रिमंडळात असतानाच सुटलेली आहे. काय हे पण सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आता ठीक आहे, निवडणुकीच्या याच्यामध्ये धामधुमीमध्ये जे आहे काय हेतू आहे या सगळ्या गोष्टी अशा रीतीने जे आहे प्रकाशित करण्याचा याचा मला काही कल्पना नाही. पण याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि निवडणुकीनंतर जे आहे आमच्या वकिलांकडून जे जे काही मला काय करता येईल त्याबद्दल मी निश्चितपणे कारवाई करणार आहे. आता तुम्ही ऐकलत ते छगन भुजबळांना. खरं तर सकाळी सकाळी छगन भुजबळांनी या पुस्तकातले सगळे दावे हे खोडून काढले, पण तोपर्यंत बातमी राज्यभर पसरली होती. त्यामुळे आपल्या पक्षाचं राजकीय नुकसान होऊ नये, जनसामान्यांची मतं बदलू नयेत म्हणून की काय, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही माध्यमांसमोर येऊन पक्षाची बाजू स्पष्ट केली. त्यांनी पुस्तकातले दावे खोटे असल्याचं सांगितलं, तर भाजप नेते गिरीश महाजन यांनीही पुस्तकासंदर्भात असंच वक्तव्य केलंय. पाहूयात त्या दोन नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय. मला वाटतं भुजबळ साहेबांनी आता कुठलं पुस्तक लिहिलं आणि त्यात असं आलंय मी तर काही ऐकलेलं नाही. आता कपोलकल्पित कोणीही काही सांगेल, कोणी काही लिहिल स्वतः मनाने, तर मला वाटतं मग त्याला काही इलाज नाही. कोणाकोणाला तर काही लिहू शकतं, पण त्यांनी स्वतः जर त्या गोष्टीचं खंडन केलेलं आहे तर मग कुठे प्रश्नच येत नाही. वर्तुळात काही चर्चा जरी असली तरी सुद्धा जे काय वक्तव्य केलं गेलं नसेल, ज्याला कुठल्याही परीचा काडीचाही आधार नाही, त्याच्या आधारित अशा पैच्या बातम्या प्रसिद्ध होणं हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून सुद्धा, पत्रकारितेच्या मूल्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा योग्य असं मला स्वतःला का वाटत नाही. आणि हे असं असलं तरी महायुतीवर कुरघोडी करण्याची संधी महाविकास आघाडीचे नेते कशी सोडतील? अगदी तसंच झालं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी याच पुस्तकासंदर्भातली वर्तमानपत्रातली बातमी दाखवून छगन भुजबळांवर आरोप केला. इतकंच नाही तर खासदार संजय राऊतांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दादांवरही टीका करण्याची संधी दवडली नाही. राजदीप सरदेसाईंनी एक पुस्तक लिहिलंय. राजदीप सरदेसाईंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यात एक मोठा दावा आलेला आहे आणि हा खूप गंभीर विषय आहे, ज्या विषयाबद्दल अनेक वेळा मी स्वतः संसदेतही बोललेले आहे आणि माझ्या अनेक भाषणात आणि तुमच्या प्रत्येकाच्या चॅनलवर मी बोललेले की एजन्सीचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडणे, घरं फोडणे, पक्ष फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी सातत्याने अदृश्य शक्ती करते आहे. हे सगळे एकनाथ शिंदेसह सगळे, अजित पवारांपासून सगळे हे पक्ष सोडून गेले ते ईडीपासून बचाव करण्यासाठी, स्वतःचं कातडी वाचवण्यासाठी, स्वतःच्या प्रॉपर्टीज वाचवण्यासाठी. तसं नसतं. भाजपमध्ये जाताच इतर अनेकांच्या प्रॉपर्टीज मोकळ्या झाल्या नसत्या आणि सध्या तरी ईडी आणि सीबीआयच्या फायली बंद करून कपाटात ठेवल्या नसत्या. प्रत्येकाला एक मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून त्यांनी आपापल्या पक्षाच्या पाठीत, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसली. मंडळी, नीट ऐकलत ना तुम्ही? केवळ कारवाईच्याच भीतीनं दोन पक्ष भाजपसोबत गेलेत असा दावा आता सुरू झालाय. खरं तर 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. तेव्हापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वारंवार टार्गेट झाले होते ते अजित पवार आणि तेही कारवाईच्या भीतीने तिकडे गेलेत असे दावे वारंवार झाले. पुस्तकाच्या निमित्तानं म्हणा की विधानसभेचा प्रचार म्हणून म्हणा, आताही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असेच आरोप सुरू आहेत आणि त्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अनेक आरोपांना उत्तरही दिली आहेत. त्यांनी नाव न घेता शरद पवारांवर गंभीर आरोप केलेत. आपण पाहूयात सुनील तटकरे नेमकं काय म्हणतायत. आम्ही भूमिका घेतली, पण त्याच्यानंतर सुद्धा 1 महिना परत चर्चा झाली सुरू. आठवतं आपल्याला चव्हाण प्रतिष्ठानला भेटायला गेलो होतो. ठीक आहे, अशी भेट काय मनवे होती का थोडी? म्हणजे निरोप आला होता तुम्हाला? म्हणत नाही. पावसाळी अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा घोषणा करण्यात येणार होती की जो दादाने निर्णय घेतलाय त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. प्रफुल्लभाईंनी आणि अजितदादांचा विश्वास जास्ती होता की ते तसंच होईल. आमच्यापैकी बहुतांश दादांना वाटत होतं की नाही, फक्त टाइम किलिंग आहे आणि आपल्याला रॉंग बॉक्समध्ये टाकण्यासाठी चाललेलं आहे. कुणीही धांबिकपणाने स्वतःच्या सोयीच्या राजकारणासाठी दादांना तुम्ही
विलन बनवण्याचा प्रयत्न करू नका. आता तुम्ही ऐकलं ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना. म्हणजे इतका मोठा दावा झाला तर त्यावर प्रतिदावा हा होणार किंवा तो दावा खोडून काढण्याचा प्रयत्न होणार आणि अगदी तसंच झालं. शरद पवारांचं नाव न घेता सुनील तटकरेंनी आरोप केले, पण खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र या आरोपांना नाव घेऊन प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात त्या नेमकं काय म्हणाले. काय झालं होतं नक्की, म्हणजे काय झालं ते म्हटले होते की आम्हाला असं सांगण्यात आलं की आपण पाठिंबा देऊ तुम्हाला अधिवेशनामध्ये, आणि आम्ही तिथं गेलो, सगळे इतरही लोक होते आणि त्यांच्या समोर मग अशी फसवणूक झाली असं त्यांचं. म्हणून म्हणते की समोरासमोर बसू, त्यांना बोलवा, मी स्वतः यायला ते म्हणतील तिथे तयार आहे. आणि कोण काय बोललं याचं एकदा सोक्षमोक्ष महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेसमोर होऊनच जाऊ दे. आणि माझी त्यांना कुठेही बसून वन ऑन वन त्यांच्यापैकी कोणी म्हणजे अजित पवार गटातले कोणीही व्यक्ती माझी त्यांच्याशी ओपन चर्चेला बसायची तयारी. मंडळी, विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येते तसतशी निकालाची धाकधूकही वाढत चालली. 23 नोव्हेंबरला काय होणार याबद्दल अनेकांच्या मनात शक्यता, अंदाज आणि तर्कवितर्क सुरू आहेत. पण मंडळी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुती आणि मविया अबाधित राहतात की महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं जन्माला येतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. आणि आमचा आजचा पहिला प्रश्न त्याच्याशीच संबंधित होता. एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी त्यावर सोशल मीडियावर हजारो प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. पण सर्वात आधी पाहूया आजचा आपला पहिला प्रश्न काय होता. आपला आजचा प्रश्न होता, विधानसभेच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरणं दिसू शकतात का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते आणि त्या पर्यायावर समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्या. संजीवनी पुराणिक एक्सवर म्हणतायत, हो नक्कीच 90 ते 120 दिवसात नवी समीकरणं दिसतील. एक्सवरच शंतनू गौतम म्हणतायत, पुन्हा पहिले पाढे 55 होणार, नुसतं राजकीय खिचडी सरकार असणार. एक्सवरच अमित जाधव म्हणतायत, 23 नोव्हेंबर नंतर अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील आणि महाविकास आघाडीसोबत जाऊन सरकार बनवतील. युट्यूबवर संजय अमृतकर म्हणतायत, शिंदे जाणार शरद पवारांबरोबर, ठाकरे जाणार भाजप बरोबर. युट्यूबवर अंकुश नायकवाल म्हणतायत, मग यांना मतदान करून काय फायदा, असा प्रश्न ते विचारतायत. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, कोणत्याच आघाडीला किंवा पक्षाला स्वच्छ बहुमत मिळणार नाही, त्यामुळे पर्यायानं जे आमदार निवडून येतील त्यांना नवीन आघाडी स्थापन करून सरकार बनवावं लागेल. सध्या तरी जगातील कोणताही ज्योतिषी मुख्यमंत्री कोण होईल ते सांगू शकत नाही. फेसबुकवरच राजीव दाळी म्हणतायत, नवीन चित्र काही नाही, बरेचसे जुने आमदार पडणार, नवीन आमदार निवडून येणार 100%. इंस्टाग्रामवर सौरभ पाटील म्हणतायत, फक्त महायुती. इंस्टाग्रामवर रुपेश काशीद म्हणतायत, महायुती अधिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मंडळी, आता वेळ झाली आहे ती गेस्ट सेंटरला जाण्याची, कारण तिथं आपण राष्ट्रवादी संदर्भातील सगळ्या विषयांची चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या विद्याताई चव्हाण. विद्याताई, नमस्कार आणि स्वागत आहे आपलं झिरोवरमध्ये. आणि आजचा सगळ्यात मोठा वाद तो म्हणजे एका पुस्तकानं झालेला आहे. त्या पुस्तकाचं नावही आपल्याला कल्पना आहे, 2024 द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया. तर या पुस्तकासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया काय? कारण आपले आरोप आधीपासूनच होते की राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या दडपशाहीनं सगळ्या केंद्रातून गैरप्रकार केला जातोय. नाही, गेले अनेक वर्ष म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर आपण बघितलं असेल की ईडीचा आणि इन्कम टॅक्सच्या दाढीचा याचा सगळ्याचा इतका गैरवापर वाढला होता की गल्लीतलं शेंबडं पोरही आता ईडी म्हणजे काय ते त्याला समजायला लागलेलं आहे. आणि जो कोणी आपल्या याच्यावर आपल्या म्हणण्यावरती येत नाही त्याला ईडीची चौकशी लावायची, इन्कम टॅक्सच्या दाढी टाकायच्या. आणि हे सगळं
या सगळे नेते जे गेलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांवर, बड्या नेत्यांवरती ईडीच्या कारवाया झाल्यानंतर अगदी त्याने बेजार होऊन हे लोक गेलेले आहेत. अगदी प्रताप सरनाईकांपासून ते सगळेजण जे आपण बघितलेले आहेत ते आतापर्यंत अजितदादांच्या बरोबर जे लोक गेलेत आणि त्याच्यातलं आता भुजबळ साहेबांचं हे विधानच पुढे आलेलं आहे. त्यामुळे याला आता शिक्कामोर्तब झालेलं आहे की ते आपण त्याला काय क्लीन चिट, ड्राय क्लिनिंग म्हणतो करणं किंवा वॉशिंग मशीन म्हणतो, काय काय म्हणतोय आपण त्याला, गोंडस नावं देतोय. पण हा मॅटर खूप सिरियस आहे की आपल्या हातात सत्ता आल्यानंतर केंद्र सरकारकडे, केंद्रामध्ये जे गृहमंत्री अमित शहा आहेत ते अशा प्रकारे या यंत्रणांचा वापर करतात आणि पंतप्रधानांच्या सांगण्यावरनं करतात. हे सगळ्यात या मोठं देशाचं दुर्दैव आहे की अशा प्रकारे फोडाफोडीचं राजकारण फक्त महाराष्ट्रातच नाही तर अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री दिल्लीचे असताना सुद्धा त्यांना आतमध्ये कसं टाकलं आणि त्यांच्याकडच्या जवळजवळ 3-4 मंत्र्यांना या एन्क्वायरीज लावून केलेलं आहे. आणि महाराष्ट्रात तर खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे सगळं आणि गेले अनेक वर्ष चालू आहे. ताई, हे सगळं एका बाजूला आहेच, पण दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की नेमकं निवडणुकीच्या तोंडावर हे पुस्तक येत आहे. या निवडणुकीच्या तोंडावर हे पुस्तक येऊन काही टायमिंग साधलं जात आहे का आणि अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय त्यानिमित्तानं? नाही, हे चालूच आहे ना. निवडणुका आल्या काय, मला तर म्हणायचं कित्येक वर्ष हे चालू आहे ईडीचं. आणि आता तर हे 4-5 वर्ष खूपच वाढलेलं आहे महाराष्ट्रात. त्यामुळे निवडणुकांच्या पिरियडमध्ये हे पुस्तक आलं आणि अजितदादाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असं बिलकुल म्हणता येणार नाहीये. कारण निवडणुकांच्या वेळीच ह्या अशा गोष्टी मतदारांच्या लक्षात राहिल्या पाहिजेत की अशा प्रकारे म्हणजे 50-50 कोटीचे खोके घेऊन हे आमदारांनी स्वतःला विकलेलं आहे. सुरतला आधी गेले, मग गुवाहाटीला गेले, मग गोव्याला आले आणि मग नंतर सरकार बनवलं, काय काय धिंगाणा केला, किती मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहिले. म्हणजे हे जनतेचे सेवक आहेत, यांनी जनतेची सेवा करायची आहे. अशा आमदारांनी सेवा राहिली बाजूला, पण स्वतः मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये ऐशारामात राहत होते आणि स्वतःचा सौदा करत होते. मग अशा लोकांना पुन्हा निवडून द्यायचं का? कारण लोकसभेच्या निवडणुकांमध्ये हा परिणाम दिसला, पण तो कमी प्रमाणात होता. कारण ते मोदी सरकारच्या त्या निवडणुका होत्या, केंद्रातल्या निवडणुका होत्या. पण आता तर महाराष्ट्राच्या निवडणुका आहे आणि महाराष्ट्रातल्या ज्या आमदारांनी स्वतःला विकलेलं आहे त्यांना मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि या पुस्तकाच्या बाबतीत बोलायचं तर ह्या पुस्तकामध्ये आपल्याला भुजबळ साहेबांनी त्यांचं जे वास्तव आहे ते सांगितलेलं आहे. भुजबळ साहेब स्वतः 2.5-3 वर्ष जेलमध्ये राहिलेले आहेत. समीर भुजबळ जेलमध्ये राहिलेले आहेत. अनिल देशमुख जेलमध्ये राहिलेले आहेत. नवाब मलिक आहेत, संजय राऊत आहेत. यांचे सगळ्यांचे अनुभव आहेत ना की कशा प्रकारे धाक दाखवला आणि जे यांच्या धाकाला बळी नाही पडले त्यांना जेलमध्ये जायला लागलेले आणि जे त्यांना ते जे म्हणतील होयबा केलंय, ज्यांनी गुडघे टेकलेत ते मंत्रिपदामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झालेला आहे. पण हे सगळं जनतेच्या समोर आता या पुस्तकाच्या रूपाने निवडणुकांच्या वेळेस पुन्हा उजळणी झालेली आहे की कशा प्रकारे ईडीचा आणि आता तर अमित शहा आणि मोदी दोघंही महाराष्ट्रात आलेले आहेत. त्याच मुद्द्यावर ताई तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, एक शेवटचा प्रश्न त्याच मुद्द्यावर. अमित शहा असतील किंवा मोदी असतील, त्यांची एक वाक्य जर आपण व्यवस्थित बघितली ना तर या दोघांकडनं संकेत दिले जात आहेत की जर महायुतीचं सरकार आलं तर पुढचे मुख्यमंत्री त्यांचे हे देवेंद्र फडणवीस असतील. पण त्याच प्रश्नावर तोच प्रश्न जेव्हा आपण अजितदादांना विचारतो तेव्हा अजितदादा म्हणतात की आम्ही तिघं बसून निर्णय घेऊ. अजितदादांचा महायुतीत जाण्याचा फायदा होईल का? आता हे हा निर्णय त्यांचा महायुतीचा निर्णय आहे, त्याच्यावरती आम्ही काय आमचे मतं मांडण्यात काही मला वाटतं काही त्याच्यात अर्थ नाही आहे. कारण ते तिघांनी एकत्र बसून ठरवणं किंवा आता जर तुम्ही सीट शेअरिंगचं जर बघितलं तर भाजपने सगळ्यात जास्ती सीट्स घेतलेल्या आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदेनी घेतलेत, त्याच्यानंतर अजितदादांनी घेतलेत. त्यामुळे शेवटी ते असंच म्हणणार आहेत की ज्यांचे जास्ती आमदार येतील त्याचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. आणि भाजपच्या मला नाही वाटत की जास्ती येतील. त्यांनी भलेही जास्ती सीट्स लढवल्या असतील परंतु लोकांना जे कळलेलं आहे की भाजप एक मोठा सौदागर आहे, आमदारांचा सौदा यांनी केलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा तर भाजपलाच हरवलं पाहिजे आणि नंतर एकनाथ शिंदेनी जे काही स्वतःला 50-50 कोटीमध्ये आपले आमदार विकलेले आहेत
त्यानंतर अजितदादाने तर बघितलं संबंध तिजोरीच आमदारांच्या ताब्यात दिली होती. कोणाला 200 कोटी, ताई, हा कोणाला आणखी 300 एक वेगळा कोटी, मुद्दा आहे, पण कोणाला- तुम्ही या 0 ओव्हरच्या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार. पण या निवडणुकीचा निकाल काय लागतो आणि मुख्यमंत्री कोण होतो याच्याविषयी आपल्याला 23 नोव्हेंबरला निश्चित माहिती मिळणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद आपण सहभागी झालात या चर्चेत त्याबद्दल. मंडळी, या चर्चेनंतर आता वळूयात 0 ओव्हरच्या पोलकडे आणि त्याच प्रश्नावर म्हणजे आपल्या पहिल्या प्रश्नावर प्रेक्षकांनी काय कौल दिलाय ते पाहण्यासाठी आपण जातोय पोल सेंटर. आजचा प्रश्न पहिला काय होता तो आपण पाहिला. विधानसभेच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरणं दिसू शकतात का, हा आपला प्रश्न होता. एकूण मतं यूट्यूबवर आलीत 51,000. होय असं म्हणतायत 84% प्रेक्षक आणि 16% म्हणतायत नाही. म्हणजे गेल्या 5 वर्षात जे घडलं त्यामुळे लोकांचा विश्वास कसा एकदम घट्ट झालाय की राजकीय समीकरणं कधीही बदलू शकतात. पहा, एक्सवर देखील आपल्याला 70% म्हणतायत होय राजकीय नवीन समीकरणं दिसू शकतात, 70% म्हणतायत होय आणि 30% म्हणतायत नाही. फेसबुकवरही तसंच चित्र दिसतंय. 74% म्हणतायत होय आणि 26% म्हणतायत नाही. आणि इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय आपल्या पहिल्या प्रश्नावरचा. 86% म्हणतायत होय राज्यात नवीन राजकीय समीकरणं दिसू शकतात निकालानंतर आणि 14% म्हणतायत नाही. मंडळी, एक पुस्तक, एक चॅप्टर, एक दावा आणि राजकीय खळबळ हे काही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीही नवीन नाही. राजकीय नेत्यांच्या बायोग्राफीज तर अशाच गोष्टीने खच्च भरलेल्या असतात. कदाचित फक्त गौप्यस्फोटच नाही तर अनेक राजकीय पुस्तकं ही संघर्ष कहाणी सांगणारी असतात, त्या नेत्याची किंवा ती प्रेरणादायी असतात. पण काही पुस्तकं कधी प्रकाशित होतात आणि कधी बंद खोलीतल्या अडगळीत जाऊन पडतात हे कळतही नाही. कधी काळी प्रबोधनासाठीचं सर्वोत्तम माध्यम असलेलं पुस्तक पुढे मनोरंजनासह राजकीय भाष्यांसाठीही प्रकाशित होऊ लागली आहे. मंडळी, एका अहवालानुसार 2010 साली जगातील पुस्तकांची संख्या ही जवळपास 150 कोटी होती. हीच संख्या डिजिटल युगातही वाढत असल्याचं अहवालात दिसून आलं होतं. पुस्तकांचाच इतिहास जर सांगत बसलो ना मंडळी तर पुढचे अनेक एपिसोड्स आपल्याला फक्त पुस्तकांवरच काढावे लागतील. त्यामुळे तो इतिहास थोडासा बाजूला ठेवून एका पुस्तकातील चॅप्टरनं एका राज्याच्या प्रमुख पक्षाविषयी काय घडू शकतं हेच आज दिसून आलं. आता आजच्या पुस्तकातला दावा किती खरा आणि किती खोटा हे त्या 2 व्यक्तींनाच ठाऊक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.